नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे जिल्ह्यातील 7,64,000 शेतकऱ्यांसाठी 864 कोटी रुपये जरी मंजूर झालेले असले तरी आतापर्यंत केवळ 1,22,440 शेतकऱ्यांच्याच खात्यावरती 140 कोटी 79 लाख रुपये जमा झालेत। उर्वरित शेतकऱ्यांची मंजूर रक्कम ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांना काहीही न करता खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना VK म्हणजेच विशिष्ट क्रमांकावरती या नंबरवरती KYC केल्यानंतरच रक्कम जमा होईल असं सांगण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मे, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 4 महिन्यात जिल्ह्यामध्ये पीक नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पीक नुकसान भरपाई मंजूर झाली असली तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी गावागावातून येत आहेत। रक्कम तर मंजूर आहे, मंजूर यादीत नावही आहे आणि यादीतील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमाही झाली आहे, मात्र माझी रक्कम जमा होत नसल्याच्या तक्रारी काही शेतकरी करतायत। त्याचं उत्तर हे म्हणजे फार्मर आयडी तुम्ही काढलाय का हे आहे। कारण काढलेला असेल असं उत्तर शेतकऱ्यांनी दिलं तर पुढचा प्रश्न त्याचं KYC केलंय का। KYC मागच्याच महिन्यात केलेलं आहे असं उत्तर जर शेतकऱ्याचं असेल तर पाहावं लागेल की असे प्रकार गावोगावी सुरू आहेत। याबाबत महसूल खात्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले असता फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळख प्रमाणपत्र असेल तर शेतकऱ्यांनी काहीही करू नये, आपोआप पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलं। राज्यभरातील शेतकऱ्यांच्या याद्यांची टप्प्याटप्प्यानं रक्कम शासन बँक खात्यामध्ये जमा करते। मंजूर यादीमध्ये नाव आणि रक्कम आहे, फार्मर आयडीही आहे, मात्र रक्कम खात्यावरती जमा होण्यास वेळ लागतोय। कारण शासनानं रक्कम खात्यावर जमा केल्यानंतरच बँक मेसेज देणार आहे। शासन रक्कम जमा करेपर्यंत शेतकऱ्यांना मात्र थांबावं लागणार आहे। फार्मर आयडी जर काढला नसेल तर मंजूर रक्कम असलेल्या शेतकऱ्यांसाठी यादीमध्ये एक विशिष्ट नंबर येतो, त्या नंबरवरती महा ई सेवा केंद्रात KYC केल्यानंतर मंजूर रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संबंधित शेतकऱ्यांना मदत निधीसाठी मंजूर असूनही KYC तसेच फार्मर आयडी नसल्यामुळे अद्याप नुकसान भरपाई जमा होत नाहीये। त्यामुळे आजच आपला फार्मर आयडी तपासून घ्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।